श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमानिमित्त आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहेत. गुरुपौर्णिमा म्हणलं की आपल्या सगळ्यांसाठी सणच आहे, जणू काही दिवाळीहून पण जास्तच. कारण की कोणी गुरुपद घेतात, कोणी नवीन सेवेकरी आहेत, जे जुने आहेत त्यांनी सेवा करतात, सेवा वाढवितात. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की तुम्ही फक्त नामस्मरण सेवा सुरुवात करावी, मग नंतर हळूहळू महाराज सगळं आपल्याकडून एक एक सेवा करून घेता. तर आपल्याला 9 जुलै म्हणजेच की गुरुवारपासून 29 जुलै बुधवारपर्यंत आपल्याला 21 दिवसाची महाराजांची सेवा करायची आहे. ह्या सेवेमध्ये 2-3 सेवा आहेत. ह्याच्यातून सगळी केलं तर अतिउत्तम, किंवा ह्या सेवेतून कोणती एक सेवा केलं तरी पण हरकत नाही. कारण की सेवा ही मनोभावे केली पाहिजे, महाराजांवर विश्वास ठेवून श्रद्धा पाहिजे. भलेही मग तुम्ही एक वेळा श्री स्वामी समर्थ का म्हणा, पण महाराज आपल्या एका हक्कालासुद्धा धावून येणारच आहेत. ह्या 21 दिवसामध्ये आपण अगोदर पण सेवा सुरू करू शकतो, किंवा एखादा आपल्याला 3-4 दिवस मागे पुढे झालं तरी चालते. गुरुपौर्णिमा नंतर पण एखादं काही अडचण आली तर नंतर पण मागे 2-4 दिवस झालं तरी चालेल, हरकत नाही. शेवटी भाव महत्त्वाचा आहे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. तर चला तर आपण बघूयात सेवा कोणती करायची. सगळ्यात आधी आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला 11 माळी रोजच्या रोज संकल्पयुक्त 21 दिवसापर्यंत करायचाच आहे. किंवा रोज आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र कसं म्हणायचं? महाराजांसमोर फोटो असेल, मूर्ती असेल किंवा देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता. एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवायचं, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा, दिवा वगैरे लावायचा आणि आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि ते तीर्थ जे आहे ते आपल्याला घरामध्ये सर्व मंडळींना तीर्थ म्हणून आपल्याला प्राशन करायचं आहे. त्यानंतर आहे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला ह्याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. ह्याचा आपल्याला संपूर्ण पाठ करायचा. एक अध्याय नाही, 1 ते 21 अध्यायच, तरच ते एक पाठ होतो, म्हणजे की एक पारायण. ऑफकोर्स आता कोणाला लहान बाळ आहे, कोणी वर्किंग आहेत, तर तुम्ही करू शकता. थोडं मध्ये वगैरे उठू पण शकता. एका बैठकीत केलं तर अतिउत्तम, पण लहान बाळ वगैरे आहे, वर्किंग आहेत, नसेल जमलं तर उठू शकता, हरकत नाही. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला बाहेरचं काही खायचं नाही. बाहेरचं परान्न वर्ज्य. आपले शेजार पाजार आपण घरचं खाऊ शकतो. कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार वर्ज्य. हे नियम पालन करून आपल्याला सेवा करायची आहे. सेवा सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला जवळपास दत्त मंदिर असो किंवा स्वामी समर्थ महाराजाचं मंदिर असो, तिथं जायचं. आपल्याला एक नारळ, खडीसाखर, हार हे घेऊन महाराजापाशी ठेवायचं. संकल्प आपल्याला सांगायचा, हे सेवा मी 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सुरू करत आहे. माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही महाराज सेवा करून घ्या, म्हणून महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे. एखादं मंदिर वगैरे दूर असेल, जाऊ शकत नाही, तर आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या समोर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर पण आपण हे नारळ, खडीसाखर ठेवून असं संकल्प आपण बोलू शकतो आणि सेवाला सुरू करू शकतो. आपल्याला महाराजांनी दिलेली हेच वर्ण संधी आहे. ह्याला आपल्याला सेवा करून ह्या संधीला अजून काही चांगलं करून घ्यायचं आहे आणि महाराजांचं आशीर्वाद, कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. भ्यायचं काही नाही, अगदी निशंक मनाने आपल्याला मनोभावे महाराजांची सेवा करायची. एखादं चूक झालं तरी हरकत नाही, क्षमा मागायची महाराजांना आणि परत ती चूक घडू नये असं आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर सर्वांनी सेवा करा, सेवेकरी हा. माझ्याकडून पण महाराजांनी ह्यातून कुठली पण एक सेवा करून घ्यावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबविते. चला तर भेटूयात परत असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.